मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. चंद्री दळण नीट करत बसली होती. दारातल्या मांडवावर वेलगेवढा भरारला होता. करंगळी वाणी शेंगाचं घॉसच्या घॉस लोंबत होतं. जांभळ्या फुलावरनं मधमाशा घुमत होत्या. आपल्याच मिजाशीत हिंडत होत्या. 7-8 चिमण्या कवळ्या उन्हात पंख फुलवीत लपाछपी खेळत होत्या. गुबगुबीत अंगाची मांजर चंद्रीच्या गुडघ्याशी अंग घाशीत म्याव करत होती. शेवटी फिसकारून वेलीवरल्या चिमण्यांकडं टक लावून पाहत होती. रात्रभर सांधाडीतून उंदरं हुंडकीत हिंडणारं पाय सकाळी सुद्धा तुरू तुरू पळत होतं. मनातल्या मनात मांजरीचं आणि वेलावरच्या चिमण्यांचं कौतुक करत चंद्रीचा हात चटाटा दाण्यांतलं खडं वेचीत होता. अधूनमधून सुपावर तडाक तडाक बोटं तडतडत होती. एखादी अळी फेकताच चिमण्या पटकन त्यावरती तुटून पडत होत्या. चंद्राबाई, या काम करतासा का? चंद्रीनं वळून बघितलं. शेजारच्या घरातली हिरा काकू भुकेल्या कुत्र्यावाणी तोंड वासून उभी होती. नवऱ्याच्या रेस खेळण्यानं आभाळभर गरिबी अंगभर वाट्याला आली होती. कोण काकू? अव या की. आबासा माहिती का? हायत की. आज देवा मोहर पुती वाचत्या ती. नग नग मंगात, या काम करा. शेरभर दाणं घाला की. 2-3 दिस झालं काय बी नाही घरात व. आता तोंड तरी 17 ठिकाणी कसं वळवायचं? न्या की. शेरभर काय, चांगला आडशिरीभर न्या. दिस काय वस्ती करून राहत्यात या वय. चंद्रीनं आत म्हाताऱ्याचा कानोसा घेतला. आडशिरी भरून वाट्यात वतली. तशी हिरा काकू फुलली. हुर्द भरून आलं. डोळ्यातलं 4 थेंब दाण्यात पडलं. बया, लय मोठ्या मनाच्या तुम्ही. देव तुम्हाला कवा कमी पडू द्याचा नाही. आल्यापासनं तुम्ही आमच्या घरी आलेला नाहीसा. म्या बी मिलीनं तुम्हाला बोलिवल्यालं नाही. जळली गरिबी आल्या नव्ह वाट्याला. कवा नशिबाचा भोग टळल देव जाणं. काकू, आता जावा तुम्ही. आबा आलं तर चिडत्याली बिनकामाचं. काकू पळाली. चंद्रीनं पुन्हा दळणात डोळं खुपासलं. कामात काय ध्यानच लागत नव्हतं. काकीची गरिबी सारखी मनामोहर नाचत होती. काय देव बी एका एकाचा अंत बघतो. गरिबीशी टकरा तरी किती दिवस द्यायच्या आता. नवरा नुसता खोकडछाप. सगळा जमीन जुमला घालून बसलाय. आता खॉक खॉक करत साऱ्या माळानं खोकड उठवीत. बायकोच्या अंगावरलं पातळ 17 ठिकाणी फाटल्यालं. गाठी मारून मारून मारायच्या तरी किती. याक भोग झाकावं तर दुसरं उघडं पडतया. पोटापायी आबरू झाकायची मारामार. घरात कोण कोण हाय कुणान ठावं. म्हाताऱ्या मोहर तर नाव काढायची चोरी. लगेच उसाळतो. भावाच्या घरातल्या कुणाला सुधीक फिरकू देत नाही. स्वतः सुद्धा जात नाही. काय वैर हाय वय ही. सापा मुंगसावाणी तोंडाला तोंड भिडायचा अवकाश बडका पाडायला बघत्या ती. जेवण झाल्यावर म्हातारा उठला. पान खाल्लं. दुमाडल्याली पिशवी हातात घेतली. टावेल खांद्यावर टाकून निघाला गडी. चंद्राबाई, मी जरा रानात जाऊन येतो. आता तुम्ही करासा आराम. का? आता ह्या येळेला काय रानात हाय? भले शाब्बास. त्या मळवीच्या उसाला पाणी पाजायचंय. काय केलंय कुणान ठावं. ह्या गड्यांच्या वरती विश्वास ठेवायचा म्हणजे समदच वाटुळ. बडवी परस्पर ऊस कारखान्याला घालून साखर खाऊन हात झाडून रिकामी होत्याली. चंद्री हसत म्हणाली, तुमचं आपलं काहीतरी जाबा. अगं पुरी, खोटं नाही सांगत म्या. आज 2 साल बटाटा लावलं तर. बडव्यासने राखण बशिवलं तर काय तुला सांगायची गंमत. रोजची 2-2, 4-4 झाडं वंबळायची. आईला मी म्हणतो या असली कसली वंबळ लागली या झाडासनी. काय समजनाच. मस्त औषधं मारलीत, पाणी पाजलं, पानं खुडलीत, तरी वंबळ आपली चालूच हाय. काय बटाटा लागत्याती का बघावं म्हणून सहज एका झाडाची माती बाजूला केली तर सगळीकडनं भुसभुशीत. एक बटाटा सुधीक नाही. नुसतं एका मुळीवरती झाड उभं. उपटून बघतोया तर आयऱ्यावाणी 2 गोट्या लागलेल्या. मनात म्हणलं, आईला कंचा चोर बटाटा काढून नेतोया तरी. चांगलं 7-8 दिस ध्यान ठेवलं बघ.
रोजची गाड्यांची भाकरी बघावी तर वंजळभर बटाट्याच्या फुडी, रोजचं बटाट्यांचंच कालवण. एकदा बटाट काढताना दोघं बी गडी धरलं तर जाग्यावरती. थोरली म्हस हाय नव, तिच्या लोडण्यानं हाणलं तर धरून, दिलं तर हाकलून. हसता हसता चंद्रीला ठसका लागला. ती पाणी प्यायला वळली. म्हातारा बाहेर पडला. अजून बी चंद्री हसतच होती. म्हाताऱ्याच्या बोलण्याचं तिला कौतुक वाटत होतं. गड्यांची टाळकी अप्रूक वाटत होती. आडवी झाली, पण झोप कुठं लागती या. नद्र मोहर हिरा काकूची दैना सारखी उभा राहायची. खॉक खॉक करणारा रावसाब काका आठवायचा. ही माणसं कसं जगत असत्याली. महागाई ही मुलखाची वाढली या. कशा कशाला पैसा मोजायचा. पैसा याच्या साऱ्या वाटा रोखलेल्या. 2-4 पोरं बी दिसत्याती घरात. हातातोंडाची गाठ कवा पडती या देव जाणं. काय वाटलं कुणान ठावं. चंद्री उठली, चूळ भरली, टावेलानं स्वच्छ तोंड पुसलं. मागल्या दारी गेली. खरकाटी भांडी आतल्या घरात घेतली, कडी लावली, त्यात उलातनं घातलं. सरळ समोरच्या दाराकडं वळली. पायान चपला घातल्या, दाराला कडी लावून वळली. सरळ शेजारच्या काकूच्या घराकडं. गुराचा गोठा वलंडून ती एका बोळकांडातल्या दरवाजाजवळ थांबली. दरवाजा कसला, 5 बाय 10चा लाकडी सांगाडा नुसता. कडच्या भीती प्रत्येक पावसाळ्यात थोड्या थोड्या ढासळत पाया पावतर आलेल्या. तशाच अंगात साप उंदीर घेऊन उभ्या असलेल्या. चंद्री सरळ आत शिरली. आज चांगलं लांबसर अंगाण, मोहर पवळी, पवळीवरती बांधलेलं चांगलं जुन्या वळणाचं माडीचं घर. त्या घराची आता पारदैना झालेली. फास पारद्याच्या म्हातारी वाणी झिपरीना झिपरी अलग झालेली. भिताडाचं टवकं गेल्यालं, जमीन उखाणलेली. वर बघावं तर कडीपाट सुटायला झालेला. बाहेरनं बघावं तर वर सारं माळ रिकामं. माडीच्या टकुऱ्यावरचा कौलाचा तुकडान तुकडा वेचून नेल्याला. लाकडं किडीनं पोखारलेली. वाशा सकट आडं घेऊन तुळ्या कधी खाली येतीला ह्याचा नेम नव्हता. चंद्री आत शिरली. दारातच सगळी घुशीनं बिळं पाडलेली. मातकट वास घरभर पसरल्याला. मातीचा उकीर तुडवीतच ती आतल्या घरात गेली. माझ घरात सारा अंधार भुडूक झालेला. मुठी एवढ्या फाकुळ्या कोपरं धरून घोळक्यानं बसलेल्या. जरा खूट वाचताच अंगाची छत्री उघडून घरभर फडफडायच्या. सगळीकडं चिमण्यावाने पांढरट काळपट लेंड्या टाकलेल्या. घरभर घाण वास भरून राहिलेला. मागचं स्वयंपाक घर जरा बरं होतं. जमीन सारवलेली, डाव्या हाताचं खिंडार ढासळलेलं. कसं तरी दगड रचून ते तसंच थोपवलेलं. वरचा कडीपाड 10-5 वर्ष तरी टिकल अशी एकूणच अवस्था. भीती धुरानं धुरकटलेल्या. चंद्री आत गेली तेव्हा कानमोडक्या काटवटीत हिरा काकू भाकरी थापत होत्या. चुलीतल्या काटक्या सरासरा जळत होत्या. काकूचा वाकलेला नवरा हातापायाची काटकं एका जागी करून गरम गरम भाकरी तुरीच्या आमटीत कुस्करून मुरगाळीत होता. चटणीचा बुकना तोंडी लावत होता. चंद्रीला बघताच तो गप्पालला. हसणं नाही की लाजणं नाही. म्हाताऱ्या कावळ्यावानी धगुरडा हात गुडघ्यातनं खाली नजर खुपसून चटाटा तुकडं मोडत असल्यालं. काळुंद्र्या तोंडावर भूतांनी राहावा केल्याला. काकू मातूर हराकली. या की चंद्राबाई, बसा. आज सवताहून गरीबाच्या घरी आलासा. बसा बसा, चहा करती. नको चहा, नुसती गप्पा मारायला आलिया. आडवं पडली तर झोपच लागना. म्हणलं चला काकूच्यात जाऊन येऊया. बरं झालं, आत्ता चहा करते. खरंच न ग चहा, नाहीतर मी नाही यायची व पुण्यांदा. बरं राहिलं, बसा. खाली बसत नजरवर कडीपाटाकडं फिरवीत चंद्री म्हणाली, तब्येत कशी आहे काकांची? बरी हाय. काकीच्या बोलण्यावरती काकानं बी बरं हाय अशा अर्थानं डावा हात वर केला आणि उजव्या हातानं आणखी भाकरी आणा अशी खूण केली. थांबा काकू, तुम्ही नागासा उठू, मी वाढते भाकरी. चंद्रीनं भाकरी वाढली. काकू खेकसली. बसल्या ती बघ कसं मैलावरती. रोजचं हाय. उळगाच्या कुठं नादाला लागा. साऱ्याच्या नशिबी वनवास आणलाय ह्यनं. चंद्रीला काकूचं बोलणं आवडलं नाही. काकू, कालवण काय केलंयसा? काय नाही, कालचीच आमटी होती. थांबा, मी आणती. आजारी जीव चटणीवरती खाणं बरं नाही. काकू नक नक म्हणत होती तरी चंद्री गेली. राहिलेली कालवणाची अर्धी डिचकी घेऊन आली. म्हाताऱ्यानं सोड्याच्या वासावरती आणखी 1.5 भाकरी मुरगाळली.
शेवटची भाकरी तव्यात टाकून हिरा काकून हात खळाखळा धुतलं. खरकाट पाणी पातेल्यात वतलं. चुलीतल्या काटक्या माग वळून त्यावरती पाणी शिंपडलं. निखाऱ्यांवरती भाकरी लावत म्हणली, चंद्राबाई, तुम्ही तरी कुठं कुठं पुरी पडणार हायसा. आपला माणूस नाही नव धड. कर्माचा डोंबाळा होतोय सगळा. काय सांगू चंद्राबाई तुम्हाला. ह्या जाग्यावरती 5-5 पायल्यांच्या शेवया केलेल्या म्या. आईच्या 10 बाया कामाला असायच्या. इस कप नुसता चहा हुयाचा. सासरा लय चांगला. दुधावली वंजळभर साय मला सांचा खाया लावायचा. रानात नांगूर असला म्हणजे 4 माणसांचं जेवण आगावण्याचं. दह्याची चरवी नुसती फुकट वाटायची. आबा सांगत होतं सगळं. आता काय राहिलंय त्यातलं. ह्यो नवरा असला खडूस. नुसता लवाराचा फुटका भाता. बिनकामाचा. काय सांगू तुम्हासनी. दावण तर जनावरानं भरली होती. इकडं या, दावती तुम्हाला. काकूनं मागचं बुटकं जाड दार उघडलं. ह्यो बघा ह्यो गुरांचा गोठा. 10 वर्षापूर्वीच इथं 15 म्हशी होत्या. हत्तीवाणी 4 बैल. रानात 4 गडी रातंदिस राबायचं. मधलं घर सुगीच्या दिसात धान्याच्या पोत्यांनी नुसतं भरून जायचं. तुम्ही आपलं रान बघितलंयसा नव्ह? व्हय, समदमळ फिरून बघितल्या ती. बघ तो राघू आंबा आहे ना हिरीजवळचा, तिथनं वरच्या मळ्या पावतरची सलग 12 एकरांची पट्टी आमची होती. अव माणूस उगवल अशी अक्षी काळी भोर जमीन. बांधावरती 8 आंब्याची झाडं. कोपऱ्यावरती 2 डोंगरा एवढ्या भाबळी. ह्या दावेदारानं सारं फुकून टाकलं. नवरा नव काळ बनून पदरात पडलाय माझ्या. बाय म्हणू नक, मटका म्हणू नक, सट्टा म्हणू नक, दारू म्हणू नक, समद नाद ह्याला. रेस पाय तर घरदार घालवायची पाळी. इतका मरायला झालाय तरी खाणं आहे का कमी. नेटक्या पोराला माग सारल असं खातूया. नवरा गप बसलेला. परक्या बाय मोहरा आपली बेइज्जत होत असलेली बघून मनातनं पेटलेला. चीड फटाक्यातल्या दारू सारखी डोळ्यांपर्यंत पोहोचलेली. पण बसल्या जागी उठवत नसल्यानं खूप वैतागलेला. जीभ तुटल्यासारखा नुसता डोळ्यांनी बोलत असलेला. काकू तरी गप बसतीया व्हय. नंदीवाल्याच्या पिपाणीवाणी सारखंच तोंड सुरू. 17 बायांच्या नादात टीबीवर गेला तरी अजून बी कुणी तरणी पुरगी दिसली की गुलुगुलू बोलत बसतूया. जाऊ द्या, कशाला जुनं कोळसं बाहेर काढता. चालायचंच. चुकतं माणूस. असं आरतुर करणं बरं नव्हं. किती बी झालं तरी कुकवाचा धनी हाय. कुकवाचा धनी? रांजात घाला 4 पाय बांधून. अव नुसता आरतुर बोलून काय होतंय. तुटक्या पायतानानं चांगलं सडकायला पाहिजे. सारं घर ह्यानं रसातळाला बसवलंय. तेवढ्यात 2 पोरी पळत आल्या. आईला भिडल्या. त्यासनी जेवायला वाढून ती म्हणाली, आता मला सांगा, ह्या 2 टवळ्या कुठं खपवायच्या. पोरीच्या पोटाला राहिलं. निदान केसाला बोटभर त्याल तरी. रोजगार करून जगणाऱ्या महारामांगांची पोरं सुधीक मजत जगत्या ती. कुठवर जीव मारायचा म्या. तुम्हाला खरं नाही वाटायचं. दुष्काळ पडला तवा रस्त्याच्या कामाला सुधीक मी गेली. हे मापटं नुसतं बसून राहायचं. पोराच्या आधी ह्याला खाया पाहिजे. थोरला पोरगा हाय नव्ह? हाय की. बामनगडे आणि हंतुया उडी. नुसता उदाचा पुतळा. काय उपयोगाचा. बापाचं सारं दोष त्याच्यात उतारल्यानं. एक बिडी बापले काळी पायीनं वाढत्या ती. 4 पैसा हातात आलं की दोघं मिळून पित्या ती. ह्यो बघ खवीस. नाव काढूस तवरच आला बघ. हिवराच्या झाडागत टणक अंगाचा काळा भोर हाणम्या आत आला. टाळक्यावरती केसांचं जंगाल वाढलेलं. गालपाडावरती दाढीचं गचपाण पसरलेलं. पायजम्याची एक बाजू चांगली मांडी पावतर सरळ फाटलेली. पिवळ्या दातांत भल्या मोठ्या फटी पडलेल्या. गळ्यात काळ्या दोऱ्याचा कंडा. त्यात पिवळा साईबाबा. अंगभर मळाचं किटान चढलेलं. पठ्ठ्यात तडाक तडाक चुली मोहर गेला. कानावली बिडी काढली. इंगळावरती पेटवली. झुरकं वडत निघाला. हिरा काकू म्हणली, अरे मुडद्या, लगेच कुठं निघालास र का. अरे कोण आले वळखलंस का. त्यात काय वळखायचं. असल्या डोंबाऱ्याच्या पुरे आपण लय बघितल्या त्या. चंद्री दचकली. टाळक्यात लोहारानं घण घालावा तसा मेंदू सणकला. काकी चिडली. पोराला शिव्या द्या लागली. चंद्री सटकली. भीतीनं अंग शहारलेलं. कातडीवरती काटा टरारलेला. धावत घरासमोर येऊन थांबली तो दार उघडच. तशीच ती जास्त घाबरली. पुराव्यासह चोर पकडावा तशी ती गळून गेली. डोक्यातली चक्कर सावरीत ती आत आली.
असंच बाहेर पडावं आणि नशिबाला जाब विचारित पळ सुटावं असं तिला वाटू लागलं. गारीच्या तोंडातून सुटलेल्या पिलासारखं सारं अंग थरथरत असलेलं. हा 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 हा. म्हातारा आतल्या घरातून खदाखदा हसला. बारकं पोर भूताला घाबरावं तशी ती आणखी घाबरली. कोण आबा? कवाशी आलासा? आत्ताच तुझ्या मोहर 4 पावलं. तिचा चेहरा पूर्ण पडलेला, डोळ्यांत कबुतराची भीती दडलेली, नजर भांबावलेली, काहीतरी लपवू पाहणारी. म्हाताऱ्यानं ओळखलं. ह काय काय म्हणत होती तुझी हिरा काकू? कुठं काय? काय नाही. अरे वा, कमाल आहे. हारबीर घालून स्वागत केलं ना तुझं त्या लोकांनी? हा, बोलत का नाहीस? नको बोलूस, मी सांगतो. अंगातले कपडे म्हाताऱ्यानं खिळ्याला अडकवले. स्वतःच पाणी घेऊन हातपाय धुतले. तोंड पुसत बोलू लागला. चंद्राबाई, हरामखोर आहेत सारे लोक. पोरगा तर 1 नंबरचा काळा साप आहे साला. भूताचं देणं खाऊन जोगवलेल्या अवलाद हाय सगळी. तुझा अपमान केला नव्ह त्यांनी? हा, करणारच ते. मूर्ख आहेस साले. परी तू फार भाबडी आहेस, फार भाबडी आहेस. अगं सारा जन्म मी इथं काढलाय. तो टीबी झालेला साला रावड्या माझा धाकटा भाऊ, फक्त वर्षानं लहान. बडव्यानं मी थोरला असून मला घरातनं बाहेर काढलं. आमचा बाप भडवा माजोरी, धाकट्या पोराचं हित बघण्यात आनंद मानणारा. थोरला भिकला लागला तरी चालल, पण धाकट्याची सोय झाली पाहिजे. म्हाताऱ्यानं स्वतः सकट जिमनीचं 3 हिस्स केलं. दोघांचा हिस्सा त्या रावड्याला एकट्याला दिला, शिवाय आयता वाडा राहायला. बडव्याला पैशाची मस्ती चढली. नशिबानं दिला आणि नशिबानंच पळवलं बघ. तू गेली होतीस नव्ह आज? बघितलंस का घर? अगं घोड्याचा तबेला बरा. अगं पुरी, 5 ट्रंका भरून जुनी चांदीची भांडी होती. सोनं नाणं तरी विसरूच नगस. रेशच्या पायात समद घालिवलं. आता आता कावळ्याच्या कानात अडकवायला भांडण हाय घरात. नुसता भूताचा अड्डा झालाय सगळा. काय बी म्हणा आबा, पण सारं आथडं सुकून टाकणारं वाटतंय. मरणात का साले? आपल्याला काय करायचंय? दाणं बिणं नाही घातलंच नव्ह? घातलं तर 800 भर. काकू आली होती मागायला. त्या काकूच्या आईला आता काय म्हणू? साली खाजाळबाई, एकदा माझा सुद्धा हात दाबला होता. हरामखोर. नवरा मरणाच्या वाटवर आणि हिला कुत्रीला वासना सुचत्या. आता हितनं पुढं जवळ करू नगस तिला. एक जुंदळा बी देऊ नगस. चुकलं माझा आबा, आता नाही द्यायची. आळशी आहे ती सगळी. तो रावड्या हातपाय गळ्यात आलं तर तरी अजून बी मटका खेळतो. चिपटभर दाणं दुकानावरती देऊन तेवढंच पैसा आकड्यावरती फिरवतो. गिधाड हाय गिधाड. एक दिवस दिसल त्याला फाडून खायल. काय सांगावं त्याचं तरी? पोराला नोकरी फिकरी नाही वय मिळत कुठं? सारं करून बसलोय मी. तालुक्याला कसबे डॉक्टराकडे लावला, तर ह्यो भडवा खिशातनं औषधं चोरून घरी आणायचा आणि दुसरीकडे इकायचा. 1 महिन्यात गांडीवरती लाथ बसली. आता त्या डॉक्टराला मी तरी कसा तोंड दाखवणार? बरं, बोलत बसू नगस, चहा कर लवकर. एकीकडे चहा उकळत होता आणि दुसरीकडे चंद्रीच्या मनातला संताप खदखदत होता. मनात एकच प्रश्न पालीसारखा फिरत होता. आपण जातीनं डोंबारीण आहोत हे काकूच्या पोराला हाडम्याला कसं कळलं?